हॅलो 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 धरून आपटावं असं वाटतंय काय? हॅलो हॅलो अगं मी बोल तुला ऐकू येत नाहीये का अजिबात? हॅलो हॅलो सुषमा मी अरे माझ्या देवा हा फोन म्हणजे ना अहो अहो काय आहे एकदम असे माझ्या अंगावरती ओरडू नका. एकतर या घरातली एकही वस्तू धड नाहीये. ते तुझं तू बघ आता. तुझं तू बघ काय अगं मला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. एक दिवस ऑफिसला गेला नाही तर काही एक बिघडणार नाही. आमचं ऑफिस म्हणजे तुला तुझा क्लब वाटला काय? हे बघा माझ्या क्लब विषयी वाटेल ते बोलायला मला खपणार नाही. मला ही वाईट गोष्टींबद्दल बोलायला अजिबात आवडत नाही. अय्या माझ्या क्लबला वाईट म्हणताय तुम्ही? वाईटच आहे तो. अहो तुम्ही मला कळत नाही तू जाऊन क्लब मध्ये म्हणजे का सतत तुम्ही क्लब मध्ये का असता काय करता काय तुम्ही? आता हे आपले आजोबा आपल्याला विचारतात का भांडताय म्हणून. तुमच्या त्या फोन मुळे भांडण होत आहे ना, तो फोन मी दुरुस्त करतो. काय? आपलं नाही तर पैसे वाचवायचंच ठरलंय ना. हे बघा आजोबा मागे तू टीव्ही दुरुस्त केलात ना तेवढं बास झालं. आता या फोनला हात लावायची काही एक गरज नाहीये कळलं? नाही नाही चिनू तू आपला फोन दुरुस्त करच. एकदा तो कम्प्लिटली मोडला ना की त्याच्यानंतरच आपल्या घरात नवीन फोन येईल. तू बिनधास्त दुरुस्त कर फोन. काय वळण लावतेस तू पोरांना वा. म्हणजे काय बरोबर तेच बोलतेय मी. कळलं ना आपल्या घरातली एकही वस्तू धड नाहीये. तो फ्रीज त्याचा ओव्हन झालाय, टेलिफोन मोडून पडलाय, मिक्सर 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 बास बास झालं. रोज ऐकून ऐकून कंटाळा मला. हो ना पण तरी सुद्धा घरामध्ये नवीन वस्तू आणावी अशी काय बुद्धी परमेश्वर तुम्हाला देत नाही. अरे कुठनं आणणार? दुकानातून. मला माहितीये. घाबरे. हे बघा ते काय नाही. आपल्या घरात नवीन वस्तू आजच्या आज यायला हव्यात. मैत्रिणी माझ्या किती हसतात मला क्लब मध्ये. तुम्हाला जमत नसेल ना तर सरळ इन्स्टॉलमेंट वरती वस्तू घ्या. एक्सचेंज ऑफर आहे. हो का? तर मार खाशील ना. एक्सचेंज ऑफर आहे. हप्ते कोण भरणार? लोक नाही भरत. अरे लोकांचा पगार किती, माझा पगार किती? वाढवून मागा पगार. वाढून कसं मिळणार पगार? बॉसला खुश करावं लागतं त्यासाठी. मस्का पॉलिश. मग अरे लोक काय काय करतात बॉसला खुश करण्यासाठी. गिफ्ट देतात, घरी जेवायला बोलवतात. आपण काय करतो का असं? मग तुम्ही बोलवा ना जेवायला. आज संध्याकाळीच बोलवतो. असं काय करता तुम्ही? का आजच्या आज बोलवा असं नाही म्हटलं मी. का क्लब मध्ये मीटिंग आहे माझी आज. हेच म्हणजे काय स्वतः काय करायचं नाही दुसऱ्यांना मात्र. एक मिनिट एवढं सगळं बोलायची काही एक गरज नाहीये. आज बोलवायचं ना आजच बोलवा. ठीक आहे आज संध्याकाळी 7 वाजता. चला हो आजोबा. आणि ते पणजोबा कुठे आहेत? बॉस आय एम हियर. हा शाळा नाही वाटतं. अहो 10वीची परीक्षा आहे ना, शाळेला सुट्टी आहे. आणि तिकडे काय करतोयस? आपला टेबल फॅन आहे ना, त्याचं छोटं हेलिकॉप्टर बनवतोय. काय पोरं आहे ती खरंच. छे. हे काय हे घे ना तू. बॅग कुठे आहे? वरुण अहो गेले. देवा माझ्या आता खरंच तो बॉस येणार 7 वाजता. हॅलो हॅलो हॉटेल ग्रीनवे का? मी बोलते. मी म्हणजे मिसेस कुलकर्णी. घाबरे हवंय ते मला. हा मला जरा पार्सल मागवायचं होतं. ऑर्डर देऊ? हे बघा 2 व्हेज बिर्याणी, त्याच्यानंतर 2 पालक पनीर आणि स्पेशल काय तुमच्याकडे? ओके ओके मग ते 2 पाठवा. हा आणि रायता पाठवायला विसरू नका. संध्याकाळी 5 वाजता. नेहमी आपली रिक्षा आणि ते काय असले की आपलं हॉटेल ग्रीन. थँक्यू सो मच. अगं बाई जीव गेला. वरुण वरुण. या अरे माझ्या देवा. हा सुटले ग बाई एकदाची. वरुण वरुण तुझं हेलिकॉप्टर बाजूला ठेव जरा. हेलिकॉप्टर नाही अजून बनवायचंय. जरा ऐकतोयस का तू माझं? काय आहे? इकडे हा माझं जरा एक काम आहे तुझ्याकडे. हे बघ हे 1,500 रुपये आहेत. काय आणू? कृपा करून तू काहीही आणू नकोस. ग्रीनवे हॉटेलमधून संध्याकाळी माणूस येईल. तो पार्सल घेऊन येईल. ते पार्सल घ्यायचं, बिल नीट बघायचं आणि त्याला पैसे द्यायचे. यस. आणि हे सगळं बाबांना सांगायचं नाही. बर. आता बरं म्हणशील आणि नंतर नेमका पचकशील. नाही सांगणार बाबा. माझं जरा महत्वाचं काम आहे. मी 6:30 पर्यंत परत येईल. हो ठीक आहे. मी पण येऊ. नको रे बाळा. मग मी घरात एकटा बसून काय करू? एकटा कुठे? वरुण दादा आहे ना घरी. मग मी मंजूला बोलवतो. अजिबात नाही. वरुण तू सुद्धा ऐकून ठेव. घरात मित्र मैत्रिणींना बोलवायचं नाही. तासन तास फोनवर बोलायचं नाही. घरातल्या वस्तूंना हात लावायचा नाही. लक्षात आहे ना सगळं? हो मी जाऊन येऊ? हो. मला घराचा उकिरडा नकोय. येस संध्याकाळी बाबांचे बॉस येणार आहेत आपल्याकडे. जरा प्लीज छाण्यासारखं वागा. होय माते.
चाललंय? तेच मी तुला विचारतोय, तुझं काय चाललंय? बाजूला हो. तू आधी बाजूला हो. हे बघ, मला तुझ्याशी बोलत बसायला वेळ नाही, बाजूला हो. मला पण तुझं तोंड बघत बसायला वेळ नाहीये. बडेच्या बच्चे, बघतो तुला, थांब. चला निघा. एवढे पैसे? 100 पैसे तरी असतील ना? गाढवा 1,500 आहेत. पण याने तू काय करणार आहे? मला एक कळत नाही, हॉटेलच्या जेवणावर एवढे पैसे खर्च करण्यासारखं काहीतरी असतं का? हे वरून दादा, काय झालं? माझ्या डोक्यात एक झक्कास प्लॅन आलाय. हॉटेलच्या जेवणाऐवजी जर आपण आपलं जेवण घरीच बनवलं असेल, डिट्टो हॉटेलसारखं बनवूया. चल चल बनवूया. अरे पण आपल्याला कुठे येते? मला येतो थोडं बघून बघून. शितू सुद्धा येईल, मीनात सुद्धा येईल. शितूताई, तू जा इथून. आता उठ इथून. अरे पण चिनू, काय झालंय? वरून दादा, आईने काय सांगितलंय? घरात कोणालाही घ्यायचं नाही. अरे पण मग मंजू येते ना. अरे पण ती घरात नाहीये ना. म्हणून त्या शितूला बाहेर काढायचं. थांब रे, मी बोलते तिच्याशी. काही बोलू नकोस, 2 धपाटे ठेवून दे. लाडवून ठेवलाय बाबांनी. थांब, मी आत्ताच बाबांना फोन करतो. फोन बिल करायचा नाही, मी सांगून ठेवतोय. पण मी करणार. बघू कसा करतो, करून देणार नाही तुला. दाखवतो कसा बघूच कर. करायचं. थांब, दाखवतो. तू इथे बस. हे बघ चिनू, एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक मी एकटी काय करू शकत नाही, बरोबर आहे ना? मग आता ना मला यात तुझी मदत हवी आहे. पण आता जर तूच असं करायला लागलास तर मग या आलात आपण. अरे झंप्या रे तो. हो यार, चंप्याला सुद्धा बोलावलंय की काय? नाही, पण आपण आधी काय करायचं ते सांग. आपण नाही, मी करणार आहे जेवण. अरे नाही, एवढा पोट असं. येस शितू, काय झालं? काय काय बघितलंस का? आणि काय नाहीये ते पण बघितलंस का? ही नाही की मस्तपैकी लिस्ट तयार केली आहे. इथेच होता तो. काय केलं काय त्याने? काही नाही रे, स्वतःला जास्त शहाणा समजत होता. पण त्याने केलं काय ते तरी सांग. मी इथून गुपचूप चालत होतो, तो मध्ये आला आणि माझी वाट अडवली. मग काय, धरून मारलं. मग आम्हाला बोलवायची काय गरज? अरे चम्या, त्याने मला मारलं. एवढे पैसे? एवढे नाही ग, याच्यातले फक्त 500च वापरायचे. बाकीचे आईला परत सरप्राईज. जाम खुश होईल माहितीये ती. हो, जेवण सुद्धा ना. बडबड पुढे, कामाला लागा. चल. आई शपथ, त्याच्या बरोबर वरून आणि शितू सुद्धा आहे. लपा लपा. आणलं का सगळं? आणलं रे बाबा. गं, पण अंडी कुठे आहेत? अंडी अंडी कोण आणणार होता अंडी? निनाद. मुकाट्याने बाजूला हो शंप्या. का? आता का घाबरलास? मी आणि तुला घाबरणार? चल फुट. फूट? येईल मग. काय रे, काय घाबरलास? मान मान मला मान. झालं का रे? होतंय रे. सगळी तयारी झाली आहे. आता भजी करूया. मग कांदा कशाला कापायला लावलात? गाढवा, भज्यांसाठी कांदे नको. आणि ते कांदे इकडे. हे घे बेसन. आता बेसन कशाला? तुझ्या डोक्यावर थापायला. अरे भजी करायची आहेत ना, पाणी दे. पाणी? अरे प्यायला नाही रे, त्याच्यात ओतायला. असं सांग ना. अरे काय केलं? सगळं बेसन पचपचित करून टाकलं. नो प्रॉब्लेम मॅन. आणि थोडं बेसन घालू. काय तू आपली घाबरते ना? सरक रे. अरे थांब, एवढं बेसन. आता बसा. बॅबू बॅबू बॅबू.
बापरे आता कोण आलं? ए, चिनू जा बघ जरा. ए ऐक, आई बाबा घरात नाहीयेत, त्यांना घरात घेऊ नकोस. बरं रे. हे बघा आई बाबा घरात नाही आहेत, मी तुम्हाला घरी घेणार नाहीये. मी नीना. निनाद दादा तू नाही तर काय? ये के हाल बना रखे है. कुठे काय? आई शपथ. अंडी कशी फुटली? अरे खालतीच्या झंपेशी मारामारी झाली रे. छा, म्हणून मागे झाला काय तो? आता अंड्यांचं काय? अरे हो रे, अंड्यांचं काय करायचं? कोंबडीला घालायला सांगू? चिनू कोण आहे? कोण नाही, फक्त निनाद दादा. कुणी नाही, निनाद दादा. अरे वा, हळूहळू गरम आहे. मीठ नाही घ्यायचं. भाजी कुठे आहे? हा बघ, हे काय आहे? घम घम. गोंद गोंद. ह्याचं काय करायचं? अंड्यांसारखंच दिसते ना. आ? आणि मी वाचलंय, गोंद बनवायसाठी अंडीच वापरतात. चालेल असं केलं तर? मग काय, शिवाय गच्चीत कबुतरांची पण अंडी आहेत, ती पण घेऊ 2-3. निनाद, भाजी. अरे अरे अरे, निनाद कुठे आहे? अंडी घालतो. काय? नाही म्हणजे अंडी बनवतोय. हा? नाही म्हणजे अंड्यांचं काहीतरी करतोय, मला नाही माहित. ए इकडे इकडे इकडे. मला ना जरा पनीर आणून. पनीर? हे निनाद दादा पनीर म्हणजे काय? अरे पनीर म्हणजे ते हे रे आपलं, तुला कसं सांगू आता? हा, ते पालक पनीर मध्ये असतं ना, खोडरबरासारखं पांढरं. गोड रबर. हा. येस. ते काय आहे? नाही म्हणजे पनीरचे तुकडे टाकले. हा, व्हेरी तू बाजूला हे मी करतो, तू ते पुडींचं बघ. निनाद अंडी. हे काय आहे? अगं मी म्हटलं उगाच तुम्हाला कशाला त्रास, म्हणून मीच अंडी फोडून आता इकडे ठेव. बापरे 6:30. अरे बापरे, काय झालं? अगं आता आई येईल. आई आली. हाय. हे सगळे कशाला आले? तुला काय सांगितलं होतं मी? ते ग्रीनवे मधून जेवण आलं? आलं. आलं. व्हेरी गुड. अगं ए अगं ए आय एम सो सॉरी. सॉरी. सर ही माझी मिसेस नमस्कार. नमस्कार. आणि ही माझी 2 मुलं. नमस्कार. या ना या ना. या. या ना सर. या सर, प्लीज बसा. थँक्यू. पण काय हो कुलकर्णी, तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्हाला 2च मुलं आहेत म्हणून. नाही, ही दोघं माझे मित्र आहेत, तुम्हाला बघायला आले. ओ आय सी. असं बरं बरं बरं. नाही पण म्हणजे काय माहितीये का, अरे मी तेवढी चॉकलेट्स आणली नाही आहेत. हां. नको नको, मला नको. माझं चॉकलेट आहे ना, मी हे अर्ध या दोघांना देईन. का रे? हे बघा ना, चॉकलेट खाऊन काय झालंय. चिनू बाहेर जा बघू आता. नको नको, राहू दे राहू दे. ये बस इकडे. हां बस. शबाश. बाकी कुलकर्णी, तुमचं घर मोठं मस्त आहे. हा, थँक्यू सर. अगं ए, पाणी आण ना. हो. घ्या ना पाणी, घ्या ना. बरं आहे, निघतो मी. नाही सर, असं कसं? पहिल्यांदाच तुम्ही आलात, जेवल्याशिवाय. नाही
अहो अगोदरच मला एक महत्वाचं काम आहे. नाही सर प्लीज. अहो स्वयंपाक सगळा तयार आहे माझा. नाही नाही आज तरी नकोच. अहो आधीच उशीर झालाय. सर थोडंसं तरी प्लीज. काका प्लीज आज आम्ही केलंय जेवण. हो आणि तसं सगळं मांडून सुद्धा झालंय. हो. अरे वा. जाना लवकर. हो या ना, या ना. अरे वा अगदी जय्यत तयारी झालेली दिसते. अरे तुम्ही पण बसा ना आमच्या बरोबर मुलांना. आम्ही नंतर बसतो. वा 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 याला म्हणतात संस्कार बरं का. तुम्हाला सांगतो कुलकर्णी, अहो आजकाल असं बघायला मिळत सुद्धा नाही कुठे. हा सर सुरू करा. हा करतो. अरे हे काय? ते ना चिनूचं खोडरं बरं आहे. ते मला माहिती पण तो खोड रबर इथे काय करतोय? अहो जाऊ द्या हो. पडला असेल एखादा चुकून. सॉरी सर. काय पालक पनीर आहे का पालक खोड रबर आहे? आय एम सो सॉरी. मी काय म्हणते तुम्ही ते राहू दे. तुम्ही एक मिनिट तुम्ही बिर्याणी ट्राय करा. सॉरी हा सर. हे खाऊन बघा. ते पण छान आहे, ते पण छान आहे. घ्या ना घ्या ना. मस्त आहे. बाई काय जेवण कोणी केलं? हा? जेवण कोणी केलं? अहो मी नाही केलं. मग कोणी केलं? मी हॉटेल ग्रीनवे मधून मागवलं होतं. त्याला ताबडतोब फोन कर. हा? फोन लाव त्याला ताबडतोब. हो हो. लगेच लाव. थांब बाई, जेवण तिथनं नव्हतं आलं. आम्ही घरीच तयार केलं होतं. अरे पण का? आता आपलंच ठरलं होतं की पैसे वाचवायचे म्हणून. त्यातून ते बाबांचे बॉस येणार, त्यांना पार्टी देण्यासाठी तू ते हॉटेलातलं महागडं जेवण मागवलंस. मला वाटलं एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरीच काहीतरी. तुला माहिती आहे का काय गोळ घातलायस तू? तर काय तोंड दाखवू मी त्यांना? गेली माझी नोकरी गेली. अगं काय वाटलं असेल त्यांना? खूप बरं वाटलं. ऐकलं मी सगळं आणि मला कौतुकही वाटलं. तुमचं नाही मिस्टर कुलकर्णी, तुमच्या मुलांचं. असल्या पार्ट्यांनी मी खुश होत नाही आणि प्रमोशन तर मुळीच देत नाही. तुमचा पगार अपुरा असेलही. प्रत्येकालाच आपले मिळणारे पैसे कमी वाटत असतात. मला सुद्धा वाटतात. पण हे असले वायफळ होणारे खर्च जर तुम्ही बंद केलेत ना तर तुम्हाला मिळत असलेला पैसा सुद्धा अगदी भरपूर असतो. आणि हे आपल्यापेक्षा त्या मुलांना जास्त चांगलं कळलेलं आहे. हा आता प्रमोशनचं म्हणाल तर तुमच्या प्रमोशनचं लेटर मी कालच सही करून ठेवलेलं आहे. हा बरं आहे, येतो. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात. काहीच न खाता पिता तुम्ही. अरे खाल्लं ना भरपूर, अगदी भरपूर खाल्लं. काका हा? घ्या. हे काय आता? हा? हे पुडिंग घ्या. आणि तुम्हाला माहिती हे ना मी स्वतः बनवलंय. नाही 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 नको. अरे असं कसं नको. हे पा तिने स्वतः बनवून आणले ते प्रेमानं एवढं. मी खाणार सर नाही, मी खाणार. आणि टेस्ट कशी आहे ना ते पण सांगा. हा. त्याच्यात कबुतराची अंडी आणि गम आहे.